अनुष्काच्या आईबापांनी जो काय निर्णय घेतला त्यामुळे सगळे शॉक. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर अंशुमन स्वतःला खूप शहाणा समजत असतो. तो आता स्वानंदीवर आरोप करतो आणि माझा किती छळ करते हे सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे बोलता बोलता सहज म्हणून जातो, ताई तू चिंगीला घेऊन जा. कारण त्याला माहीत असतं की अर्पिता चिंगीला आत घेऊन जाणार आणि धमकावणार. चिंगी बाहेर येणार आणि स्वतःचं मत बदलत स्वानंदीला तोंडावर पाडणार. पण यावेळेस स्वानंदी मात्र खूप हुशार ठरते आणि अर्पिताला म्हणते, खबरदार चिंगीला जर आत घेऊन गेलात तर. स्वानंदीचं हे रूप बघून अर्पिता चांगलीच घाबरते आणि मलिकाकडे बघायला लागते. आता मलिकालाही काय करावं तेच कळत नाही. आता अंशुमनला कळून चुकतं की सत्य समोर येणार. पण ही स्वानंदी सत्य काय सांगणार? कारण मी चिंगीला फसवलं किंवा प्रेमाच्या जाळ्यात ओढलं एवढंच त्याच्या डोक्यात असतं. पण त्याला माहीत नसतं की स्वानंदी त्याला खूप मोठा दणका देणार. पण स्वानंदी एवढी हुशार असते की तिला अंशुमनच्या तोंडून ओढून घ्यायचं असतं की त्याने चिंगीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. पण अंशुमन मात्र चिंगीकडे बघतो आणि डोळ्याने दाबण्याचा प्रयत्न करतो. आता स्वानंदी म्हणते, बोल चिंगी, याने तुझ्यासोबत काय केलं? चिंगी आता घाबरून अंशुमनकडे बघते आणि खाली बघून घेते. पण मलिका म्हणते, चिंगी खोटं बोलायचं नाही हा, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. अर्पिता म्हणते, तशी पण एक नंबरची खोटारडीच मुलगी आहे. अहो हिने दादाची सोन्याची चेन चोरली होती आणि हिला आम्ही पकडल्यामुळे ही अंशूवर नको नको ते आरोप करायला निघाली आहे. पण चिंगी नीट लक्षात ठेव, खोटं जर बोललीस ना. तेव्हा स्वानंदी म्हणते, झालं तुमचं धमकावून, पण काकू आणि अर्पिताताई याचा आता काही उपयोग होणार नाही. कारण सत्य काहीतरी वेगळंच आहे आणि भयंकर. अंशुमन शॉक होतो आणि विचार करत असतो, नक्की काय चाललंय? हिच्याजवळ नक्कीच काहीतरी मोठा पुरावा आहे. मलिका तर अर्पिताला आधीच बोललेली असते, ज्या अर्थी लग्न मोडायची भाषा करते त्या अर्थी हिच्याकडं नक्कीच काहीतरी मोठा पुरावा आहे. तेव्हा समोरून तो स्वानंदी मॅडम, बास आता, जे काय ना ते सांगून टाका. स्वानंदी म्हणते, राजवाडे मला सगळ्यांसमोर सांगायची लाज वाटते, आपण जरा आज जाऊन बोलूया का? तेव्हा मलिका म्हणते, अजिबात नाही. तू समरला आत घेऊन जाशील आणि अंशूबद्दल नको नको ते भरवशील. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. असं बोलून मलिका नकळत तिच्याच पायावर धोंडा पाडत असते. स्वानंदी म्हणते, ठीक आहे, आता तुम्हाला तुमच्या मुलाची इज्जत सगळ्यांसमोरच घालवायची असेल तर मी तरी काय करू शकते? तर ऐका, चिंगी प्रेग्नंट आहे. आता प्रेग्नंट म्हटल्यावर सगळे शॉक होतात आणि मलिकाने अर्पिता चिंगीवर आरोप करायला लागतात आणि म्हणतात, चिंगी प्रेग्नंट आहे, यात तू अंशुमनचं लग्न का अडवतेस? स्वानंदी ते, काकू पण तुम्ही हे नाही विचारलं हिच्या पोटात बाळ कोणाचं आहे? आता मात्र अंशुमनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याला घाम फुटतो आणि त्याला आठवतं त्याने चिंगीसोबत काय काय चाळे केले. तेव्हा चिंगी म्हणत असते, नको अंशुमन सर, प्लीज नको. ते अंशू तिला इमोशनल करतो आणि तिचा फायदा उठवतो. त्या स्वानंदी म्हणते, चिंगीच्या पोटातील बाळाचा बाप दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा मुलगा अंशुमन आहे. आता तर एवढे चकित होतात की सगळे शांत उभा असतात. तेव्हा मलिका मोठ्याने ओरडते, स्वानंदी हे काय बोलतेस? आतापर्यंत तू माझ्या मुलावर नको नको ते आरोप केले आणि मी पण सहन करून घेतलं फक्त समरसाठी. पण आज तू त्याच्यावर किती घाणेरडा आरोप करतेस. तुला तरी कळतंय का? अगं ही चिंगी मोलकरीने मुलकेरीन आणि माझा मुलगा तिच्यासोबत. छी, मला तर हा विचार करायलाही लाज वाटते. माझ्या मुलाची चॉईस एवढी घाणेरडी असू शकत नाही. काय गे चिंगी, बोल, किती पैसे पाहिजे तुला? पैशासाठीच करते ना? आणि खरं खरं सांग, तुझ्या पोटातील बाळ कुणाचं आहे? माझ्या मुलाच्या माथ्यावर का मारतेस? मी सगळं खपून घेईन, पण हे नाही खपून घेणार. अर्पिता म्हणते, तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या भावाचं नाव घ्यायची? मॉम तू बरोबर बोलतेस, हे सगळं ही पैशासाठी करते. हिने आपलं सगळं ऐश्वर्य बघितलं आणि हिचे डोळे फाकले. चिंगी म्हणते, नाही हो मॅडम, मला नको आहे पैसे, मला अंशू हवा आहे. आमच्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि हे लग्न करायची अंशूची पण इच्छा नाही आहे. तसं त्यांनी बोलून दाखवलं, पण ते तुम्हाला घाबरले आणि लग्नाला तयार झाले. हो ना अंशुमन, बोला ना तुम्ही, सांगा ना खरं खरं. अंशुमन तो, ये डोक्यावर पडलीस का? आमच्या घरातील फडतूस मोलकरीने तू, आणि मी तुझ्या प्रेमात पडेल, तुझ्याशी लग्न करेल. बोल, हे सगळं पैशासाठी केलं ना? किती पैसे पाहिजे तुला? आता स्वानंदी ओरडते, बास, स्वतःचं पाप तिच्या माथ्यावर नको मारूस. आता स्वानंदी सांगायला लागते. समर अंशुमनकडे जातो आणि म्हणतो, आता खरं खरं सांगा, तुला ही शेवटची संधी. जर तू आत्ता खरं बोलला नाही आणि DNA टेस्टमध्ये हे बाळ तुझंच निघालं तर ह्या घराचे दरवाजे तुला कायमचे बंद होतील. अंशुमन म्हणतो, दादा. समर म्हणतो, तुला ही शेवटची संधी. मलिका म्हणते, समर अरे हे काय बोलतो? अंशू तुझं लहान भाऊ आहे. आता ती तिचं नेहमीचं हत्यार बाहेर काढते आणि इमोशनल करत म्हणते,
आज जर त्याचे वडील असते तर अंशुमनवर ही वेळच आली नसती. तेव्हा समोर मोठ्याने म्हणतो, बास काकू, हाच विचार करून आत्तापर्यंत मी याला खूप पाठीशी घातलं, पण आता नाही. बोल अंशुमन, चिंगीच्या पोटातील बाळ तुझंच आहे का? तुम्हाला काय वाटतं, खरंच अंशुमन तयार होईल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.